नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आता बांद्र्यामध्ये. बांद्रा पूर्व गव्हर्नमेंट कॉलनी आणि गव्हर्नमेंट कॉलनी बिल्डिंग नंबर 1 मध्ये जाऊन भेटणार आहोत. दोन वहिनी आजच्या भागात सहभागी होणार आहेत, शेणगारे वहिनी आणि परब वहिनी. कोण जिंकणार पैठणी? पुन्हा एकदा तोच प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर या भागाच्या शेवटी. तेव्हा आधी त्या परिवाराची ओळख, मग गप्पा, मग घरातली धावपळ आणि मग तो पैठणीचा खेळ. चला सुरुवात करूया आजच्या भागाला भेटून पहिल्या वहिनी. बांद्रा पूर्व गांधीनगर गोकुळ सोसायटीमधील सौ ममता महेश शेणगारे वहिनींना आता आपण भेटणार आहोत. वृत्तपत्रातील शब्दकोडं सोडवणे, रांगोळी काढणे अशा आवड जोपासणाऱ्या वहिनी आज नातेवाईकांची कशी ओळख करून देतात ते पण. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. ममता महेश शिंगारे. शिंगारे. माहेर कुठलं? मलकापूर. माहेरचं नाव? दीपाली बबन पाटील. सध्या ओळख करू. हे माझे मिस्टर, ह्या माझ्या सासूबाई, ह्या मोठ्या नंदबाई, ह्या छोट्या नंदबाई, हा माझा भाऊ, हे माझे सासरे, तो पण भाऊच, हे नंदेचे जाऊबाई, ह्या बाजूवाल्या, ह्या पण आई, हे काका, हे छोट्या नंदबाई, ह्या त्यांची नंदबाई, ह्या त्यांच्या सासू आणि सगळी मुलं. आणि हा माझा मुलगा. हा माझा मुलगा. आणि आता प्रश्न, कुठे झालं लग्न? कसं झालं लग्न? गावी झालं. कुठे? शिंदेवाडी म्हणून पन्हाळा तालुक्यात. पन्हाळा तालुक्यात हे आले होते? हो. कसे काय? म्हणजे हे सर्व इथेच राहतात, पण मी गावी राहते. मग यांच्या बहिणीकडे आलेले ते, त्यांनी स्थळ काढलं. नाही पण मला एक सांगा की तुम्ही त्याच्यापूर्वी कधी मुंबईला आलेच नव्हते? कधीच नाही, आमचं कोणच नाही इकडे. मग आयुष्यात पहिल्यांदा आत्ताच मुंबईला? लग्न झाल्यावरच पहिल्यांदा आले. अरे वा. आणि लगेचच काय लग्न झालं? नाही, लग्न झाल्यानंतरच डायरेक्ट मुंबईला आली. पण मुंबई बद्दल काय ऐकलं होतं? ऐकलं होतं. काय? मोठी मुंबई आहे असं सगळं, म्हणजे बोलतानाच ऐकलं होतं, असं बघितलं नव्हतं प्रत्यक्षात येऊन कधी. आज बघितलं, बरं वाटतंय. कशी आहे मुंबई? छान आहे. हा, कुठे कुठे गेलात मुंबई? सगळं बघितलंय. काय ते राणीची बाग वगैरे सगळं. राणीची बाग बघितली? बघितलंय. बरं, मग एकट्या फिरता की नाही मुंबईत? नाही, एकटी जाऊ शकत नाही अजून. का? भीती वाटते, घाबरते. मग आता कोणाशी गप्पा मारणार आता? नणंदबाई. नणंदबाई कुठे असतात त्या? बोरवलीला राहतात. आज आले? टीचर आहेत ना. नमस्कार. तुम्ही कुठे राहायला? मी बोरवलीला राहते. बोरवलीला कुठे? बोरवली पूर्व, मागाटण डेपोच्या जवळ, म्हणजे सिद्धार्थनगर समोर. आणि तुम्ही काय शिक्षिका आहात? हो, मी शिक्षिका आहे. कुठल्या शाळेत? मी बांद्रा पूर्व महात्मा गांधी विद्या मंदिर या शाळेत आहे. मग तिकडनं इकडे येता बोरवलीवरून? आणि ते कुठे भेटले तुम्हाला? तर मामांना हे खूप आवडले होते. मग ते म्हणाले माझी भाची एक शिक्षिका आहे, तर तुम्ही जाल का? मग ते बांद्राला आले घरी आणि मग पाहिल्यानंतर पसंती झाली, मग लग्न आलं. मग तुमचं आधी लग्न झालं की तुमचं? ह्यांचं. म्हणजे ह्या गेल्यावर तुम्ही आला? मिस्टर छोटे ना माझे, ह्या दोघी अगोदरच्या. बरं बरं. कशा वागता तो या? खूप छान, मनमिळावा स्वभाव आहे. आणि सारखं इथे यावंसं वाटतं की नाही? हा, यावंच वाटतं. नोकरी असल्यामुळे मग म्हणजे आम्हीच दोघी लांब असतो, म्हणजे नोकरी आहे. फोनवरून तरी एकमेकांच्या संपर्कात. बरं बरं. आता मी प्रश्न विचारतो. बहिणी सांगा, दरवाजाच्या तोरणाला एकूण किती गुलाब आहेत? 15. अभिनंदन, पहिलं बक्षीस मिळालं. सनई चौघड्याच्या, आता उखाणा पूर्ण करा. सनई चौघड्याच्या सुरात निघाली वरात. महेशरावांचे नाव घेते. होम मिनिस्टरच्या महेशरावांचे नाव घेते. सुरात. वेळ संपली आणि हे बक्षीस गेलं. बर, आता एक एक शब्द सांगणार, दोघींनी लक्षात ठेवायचा. आणि पहिला वहिनी आणि मग दुसरा तुम्ही या क्रमाने 5ही शब्द सांगायचे. देवधर्म, दिवाबत्ती, दगाफटका, दगडधोंडा, दमदाटी. देवधर्म, दिवाबत्ती, दगाफटका, दगडधोंडा, दगाफटका. नाही, शेवटी होतं काय होतं? तुम्ही मिस्टरांना काय करता एरवी? दमदाटी. हे होतं आणि त्यामुळे हे बक्षीस गेलं. भेटूया परब वहिनींना लगेच. बांद्रा पूर्व शासकीय वसाहतीमधील बिल्डिंग नंबर 1 मध्ये राहणाऱ्या सौ समृद्धी संदीप परब वहिनींना आता आपण भेटणार आहोत.
वाचन करणे गायनाची आवड असणाऱ्या वहिनींशी आता गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. माझे नाव समृद्धी संकेत परब. आणि माहेरचं नाव? माहेरचं नाव? रुपाली विठ्ठल राणे. आणि माहेर कुठलं? सावंतवाडी तालुक्यामध्ये इंसुली म्हणून गाव. इन्सुली. बरं बरं बरं. आता द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर संदीप जगन्नाथ परब. नमस्कार. ह्या माझ्या नणंद आहेत. नमस्कार. माई स्नेहल चंद्रशेखर सावंत. ओवाळूया ओवाळूया. आणि हा माझा भाचा आहे प्रथमेश नमस्कार. चंद्रशेखर सावंत. आणि माझी दुसरी नणंद आहे गीता. नमस्कार. ही गीता नणंद माझी. आणि ह्या जातो वहिनी बरं. या माझ्या आई सध्याकडे. नमस्कार. आणि आमचा बिल्डिंग परिवार. वा वा छान. सगळ्यांना नमस्कार. आणि आता प्रश्नोत्तर. तुमचं माहेर कुठलं? माझं माहेर सावंतवाडी तालुक्यामध्ये इंसुली म्हणून गाव आहे. इन्सुली माहिती आहे मला. हो तिथेच. हो. मग तुम्ही मुंबईत पहिल्यांदा कधी आलात? 2000 साली. लग्नाच्या साठी आलात की त्याच्या आधी आला होता? लग्नाच्या आधी आलेली मी नर्सिंग कोर्ससाठी. अच्छा, तुम्ही नर्सिंग केलंय? नाही केलं नाही मला, म्हणजे मिळालं नाही कुठे प्रयत्न केला होता तुम्ही? जे जे हॉस्पिटलमध्ये. मग तेव्हा मिळालं नाही? नाही मग मिळालं. नंतर काय केलं? मग नंतर मी कॉम्प्युटरचा 1 वर्षाचा डिप्लोमा केला. त्याच्यानंतर मी जॉबला जायची. नंतर नोकरीला जायचं? हो. अच्छा. आणि मग बालपण कुठे केलं तुमचं? सगळं इन्सुली? हो. हा. आणि मग भावंड किती तुम्ही? मला 4 भावंड. 4. ते कुठे असतात? सगळे गावीच असतात. गावीच असतात. आता बघतायत तुम्हाला सगळे? आता लाईव्ह कुठे आहे? हा, म्हणजे आता टीव्ही बघत असताना बघणार ना? हो बघणार. बरं. म्हणजे तुम्हाला सगळं माहिती आहे ना? लाईव्ह कुठलं, हो डिफॉल्ट लाईव्ह कुठलं, हो की नाही? हो माहिती. सगळं माहिती असतं वहिनींना. मग वहिनी आता गाणं म्हणा ना. मगाशी बोलली तेच बोलू का? मग असं नाही, आता वेगळं भावांसाठी म्हणा. सगळे भाऊ बघतायत तुम्हाला. नाही आठवत. येते की नाही आठवण भावंडांची? येते ना. गावी कोण कोण असतं? आई वडील माझे, भावंड आई-वडील. माझी. हा. मग आई बाबांना आज आलेत? आई बाबा नाही ना? नाही आले. बघा कार्यक्रम बघतायत, त्यांना काय सांगणार होता तुम्ही? सांगा टीव्ही तुम्ही. मला आई बाबांची भरपूर आठवण येते. मला माझ्या भावंडांची पण भरपूर आठवण येते. त्यांना भेटावं असं वाटतं. आणि आता आम्ही गावी जाणार आहोत मे मध्ये. जाणार आहे? हो. चला. म्हणजे हा आणि कार्यक्रम. छोटी मुलगी आहे, तिचं बारसं झालं की आम्ही गावी जाणार नंतर. बरं बरं. किती काय नाव नाही अजून? नाव नाही ठेवलं. बारसं व्हायचं आहे. संडेला बारसं आहे. संडेला आहे का? हो. बरोबर. ठीक आहे. आणि आता नणंदबाईंना बोलूया तुमच्या. हो. नमस्कार. या तुमच्या कोण? नणंदबाई. नणंद. तुम्ही कुठे राहता? आम्ही इथेच बांद्रा गव्हर्नमेंट कॉलेज तुम्ही कमी बोलता, त्याचं कारण काय? कमी जास्त बोलतो. का हो? बोलणं आवडतं जास्त. हो. मग मिस्टर काय करतात तुमचे? मिस्टर मध्ये गव्हर्नमेंट मंत्रालय. त्यांना पण आवडतं तुम्ही खूप बोलतात? हा, म्हणजे विषय असेल तर बोललाच पाहिजे ना. विषय नसेल तर बोलण्याची गरजच आहे. बरं. आता वहिनीबद्दल सांगा. त्यांचा स्वभाव शांत आहे. शांत. जास्त बोलत नाही. म्हणजे तिचे मिस्टर सांगतात, म्हणजे माझा भाऊ. अच्छा. आणि मनात सगळे ठेवून देतात. जास्तीत जास्त मनात असतं. काय हो? त्याच्यानंतर आपण ओपन केल्यावर ताबडतोब ओपन होतो. ओपन होत आहे का? बरं बरं. ठीक आहे. वहिनी, तुम्हाला आता मी प्रश्न हा विचार. चालेल. फ्रीज मध्ये एकूण किती आंबे ठेवलेले आहेत? 6. अभिनंदन. पहिलं बक्षीस मिळालं तुम्हाला. आता उखाणा पूर्ण करा. हा. तुळशी वृंदावनासमोर तिन्ही सांजेला लावते दिवा. संदीपरावांचं नाव घेते. मला पैठणीचा मान हवा. वा. अभिनंदन वहिनी. आणखी 200 रुपये. आणि आता यानंतर 6 शब्द सांगणार. 5 शब्द. हा. नंतर एक तुम्ही सांगायचा, दुसरा तुम्ही, तिसरा तुम्ही, चौथा तुम्ही, 5वा तुम्ही. हा. माल मसाला, हम्म. माय माऊली, मोल मजुरी, मीठ मिरची, मेवा मिठाई. सांगा. माल मसाला, माय मामली, मोल मजुरी, मीठ मिरची. विसरले आणि हे बक्षीस गेलं. भेटूया आता आपण लगेचच पुढच्या वहिनींना.